हाय हॅलो मी प्रियंका नाचच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. चला आता सकाळ सकाळी व्हिडिओसाठी केला मी रवा आणि म्हणलं चला आता तर संडे आहे तर पुन्हा पण एक किचन क्लीन करून घ्यायचं. मग सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं, घासून वगैरे स्वच्छ टाईल्स वगैरे, पुन्हा गॅस, पुन्हा खालचा कट्टा सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलं. कसं होतं एकदा तरी व्यवस्थित क्लिनिंग केलं तर जरा बरं पण वाटतं आणि किचन पण फ्रेश राहतं. त्यानंतर कपडे वगैरे धुतले, सगळे सुकायला वगैरे टाकले आणि त्यानंतर म्हणलं चला आता खूप सारा पाऊस पडत होता, मला मस्तपैकी एक कप भरून चहा करून प्यावा होता. दीदी मला म्हणत होती, काय ताई सारखं सारखं चहा पिता, त्यामुळे तुमची तब्येत अशी होत चालली. त्यामुळे मला जरा हसायला आलं. मग म्हणलं जाऊ दे मला आवडतो चहा. चहा पिल्यानंतर ना म्हणलं चला आता आपण काहीतरी करूयात. तिथे म्हणलं चल ताई आपण मोमोज बनवूयात. मग म्हणलं चला. मग तिनं भाज्या वगैरे कट केला, पीठ वगैरे तिनंच हे केलं. मग तोपर्यंत मग म्हणलं बाकीचं काय तयारी लागते ते करून घेऊयात. मग भाजी वगैरे फोडणीला देऊन घेतली, मोमोची छान अशी आणि करून घेतली. कसं असतंय हेल्दी पदार्थ खायचे म्हणले की थोडं सगळं हेल्दी भाज्या वगैरे घालणं खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. कारण की आपण बाहेर खातो तर कधी कधी तिथं अनहायजेनिक असतं, मग ते आपल्याला आवडत नाही. म्हणलं चला आता त्याच्यासोबत चटणी पण करायला, चटणीची पण तयारी करूयात खायसोबत. मग एक टमॅटो आणि मिरची अशी गरम पाण्यात टाकली उकळायला आणि त्यानंतर त्याची पण चटणी केली. हे बघा असा मस्तपैकी मसाला परतून घेतला. याच्यामध्ये काय नाही, सिंपल असं मीठ, काळी मिरी पावडर आणि थोडासा मॅगी मसाला टाकून घेतला आणि छान अशी भाजी परतून घेतली. म्हणजे स्टफिंग होतं आपल्याला भरण्यासाठी. त्यानंतर अशी मस्तपैकी भाजी करून घेतली. आता म्हणलं चला स्टफिंग झाले तर आता पीठ मिळाले, चटणीला फोडणी देऊन घेतली. मग चटणीला पण अशी फोडणी देऊन घेतली आणि आता म्हणलं चला मोमोज तयार करायला सुरुवात करूयात. कारण की कसं आहे, तर आम्ही पहिल्यांदाच करतो त्यामुळे काही त्याच्यासाठी एवढं माहीत नव्हतं की कसे बनवायचे, कसे प्लेटिंग पडतात. मग ते असं व्यवस्थित प्रकारे करून घेतलं आणि पाऊस पण पडत होता. म्हणलं चला तर गरम गरम मोमोज पण खायला भारी वाटेल. मग असं मस्तपैकी बारक्या बारक्या पोऱ्यासारखं लाटून घेतलं गोळे करून आणि असं स्टफिंग भरून घेतलं. हे बघा कसे झालेत मोमोज, जमलेत का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजीने पहिल्यांदाच खाल्ले. आजी मला खूप आवडलं. आजी म्हणली असं काय बनवलं आहे, तर म्हणजे कसे लागतात ते सांगा आधी. तर म्हणजे छान लागतात. पहिल्यांदाच हा पदार्थ खाल्ला होता त्यांनी. नंतर विरूने, मी आणि दीदीने आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केले मोमोज. मग म्हणलं आता बाकीच्या कामाला सुरुवात करूयात. मग थोडा वेळ आम्ही आराम केला आणि त्यानंतर आम्ही इव्हनिंगची तयारी केली जेवण बनवायची. मग जेवायला काय बनवायचं, तर मग मुगाच्या आणि तुरी डाळीचं मिक्स असं वरण म्हणलं बनवायचं. मग कुकर वगैरे लावून घेतला आणि म्हणलं आता चला बाकीचं स्वयंपाक तोपर्यंत करून घ्यात. कुकर लावला तोपर्यंत भाकरी वगैरे करून घेतल्या, थोडीशी भाजी करून घेतली. कसं असतं सुट्टी म्हणलं की सगळी घरातली कामं आली आणि त्यानंतर एक्स्ट्राचे पण कामं करतात. कधी कधी दळण करून ठेवावं लागते, पीठ आणून ठेवावं लागते, काय भाजीला नसलं भाजीला आणून ठेवावं लागते. बाकीच्या वेळेस मग कसं असतं, आमचा विरू काय त्याच्या आजीला कुठं जाऊन देत नाही. कारण आज गेले होते मम्मी पप्पा गावाला. म्हणलं मग आता चला उद्याची पण ड्युटीला जायची पण तयारी करून घ्यायची. मग सगळी तयारी झाली आणि मग मस्तपैकी असं जेवण वगैरे केलं आणि जेवण पण बनवून झालं. छान असा एक सुविचार आहे, प्रयत्न करत राहावे, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्यावरती सगळ्या गोष्टी अशा सोप्या आणि सुलभ होत जातात. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.